हॅलो फ्रेंड्स, आज मी निघाले आहे घोरावडेश्वर मंदिर बघण्यासाठी। घोरावडेश्वर मंदिर हे पुण्याजवळील घोरावडी आणि शेलारवाडी या गावांजवळच आहे। जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सोमाटणे गावामध्ये डाव्या बाजूला जाऊन हे ठिकाण आहे। मी या ठिकाणी गेले तेव्हा रिमझिम पाऊस चालू होता। पायथ्याशी असलेल्या दुकानांमध्ये रेनकोट विकायला होते। पाऊस जर खूप वाढला तर गैरसोय होऊ नये म्हणून मी एक रेनकोट त्या दुकानांमधून खरेदी केला आणि घोरावडेश्वर ट्रेकसाठी वर निघाले। आता मी आले आहे पायऱ्यांजवळ, जेथून आपण चढायला सुरुवात करतो। तेथे समोर नंदीची मूर्ती सुद्धा आहे। पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती। पायऱ्या खूप छान आणि प्रशस्त बांधल्या आहेत। पावसाळा या ऋतूत अशा ठिकाणी जाणे म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते। माझे फिरणे जरी भरपूर होत असले तरी ट्रेकिंग मी फारसे करत नाही, त्याच्यामुळे हळूहळू मी वर पायऱ्या चढत चालले होते आणि वर चढताना निसर्गाच्या या सुंदर नजाऱ्याचा आनंद सुद्धा घेत होते। वर चढून जाताना आसपासचा परिसर फारच रमणीय भासत होता। अर्ध्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर निसरडी पायवाट लागते। तेथे उभे राहून देहू, सोमाटणे आणि इतर आजूबाजूच्या गावांचा सुंदर असा नजारा पाहता येतो। मी पण आपली पावले जपून टाकत या निसरड्या पायवाटेने हळूहळू पुढे जात होते। पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता, पण वातावरण मात्र खरंच आल्हाददायक झाले होते। हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखवालीवरती फुलराणी ती खेळत होती, असेच काहीसे माझे सुद्धा झाले होते। 2 डोंगरांवरील एका खिंडीमध्ये घोरावडेश्वरचे शिवमंदिर वसलेले आहे। या निसरड्या पायवाटेवरून हळूहळू वर जाताना अजून मंदिर यायला किती अवकाश आहे याचाच मी मनात विचार करत होते। महाशिवरात्रीला या शिवमंदिरात मोठी यात्रा असते आणि भाविक मोठ्या संख्येने येथे चढून येत असतात। या शिवमंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 30 मिनिटं ते 1 तास असा वेळ लागू शकतो। येथे जुन्या काळातील बौद्ध लेणी आहे आणि त्यातीलच एका गुहेमध्ये हे शिवमंदिर आहे। मंदिरात पोहोचल्यावर नंदीचे प्रथम दर्शन घेतले आणि आत शिवलिंगाचे दर्शन घ्यायला निघाले। येथील शिवलिंग हे गोलाकार नसून ते चौकोनी आहे। श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यात येथे जाऊन शिवलिंगाचे दर्शन मला घेता आले याचा मला खूपच आनंद झाला। तेथील पवित्र आणि शांत वातावरण अनुभवताना एक वेगळेच आत्मिक समाधान मिळाले। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर पुन्हा थोडा पाऊस झाला। अशा सुंदर आणि पवित्र मंदिरात येऊन डोंगर चढल्याचा क्षणात नाहीसा झाला। मंदिराच्या अगदी बाहेरच पाण्याचे एक टाके पण होते। त्या पाण्यामध्ये आलेल्या भाविकांनी नाणी सुद्धा टाकलेली होती। आपण लांब लांब फिरायला जातो, पण जवळचे एखादे ठिकाण राहून जाते, तसे माझे या मंदिराबाबत झाले होते। परंतु या श्रावण महिन्यात हा योग जुळून आला। चढून येण्यापेक्षा खाली उतरताना फारच जपून उतरावे लागत होते। खाली उतरताना बऱ्यापैकी पाऊस पडत होता, त्याच्यामुळे मी रेनकोट घातला होता। मध्येच ऊन पडले, परत पाऊसही चालू होता। असा ऊन पावसाचा खेळ खरंच छानच एन्जॉय केला। तर अशा या सुंदर वातावरणात एक स्लो मोशन व्हिडिओसुद्धा मी बनवला। निसर्ग हा माझ्या मनाच्या कायमच जवळ असतो, म्हणून अशा ठिकाणी आल्यावर मला खूपच आनंद होतो।